काय नेमकं कामाचं स्वरूप काय, किती लोक येतात इथं रोजचे आणि काय तुम्ही देता रेकॉर्डमधलं? ते जे मागणी करतात ते कागदपत्र, आकारबंद, आकारफोड, हां. नकाशा वगैरे. हां, साधारण किती लोक येतात रोजचे? तरी साधारण असतात 30च्या वर. है ना. पण आता हे जुनं रेकॉर्ड झाल्यामुळे शोधायला वगैरे बराच वेळ लागत असेल पण. वेळ लागतो. हां, आणि मग स्कॅनिंगला दररोज साधारण किती जातात? ते काय आयडिया नाही आहे सर. बरं, रोजचं स्कॅनिंग चालूच आहे ना एका बाजूला? चालू आहे. हां, मग अपडेट करायचं. मग ते साधारणपणे किती आहे साधारण? ते दिवसाला 2-3 आकारबंद वगैरे घेऊन जातात. हां, हो. आणि तेवढं स्कॅनिंग करून आणतात. आपण उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील अभिलेख शाखेच्या बाहेर जवळजवळ गेले 100 वर्षामध्ये रेकॉर्ड या ठिकाणी ठेवलं जातं आणि ज्याला गरज पडेल त्या पद्धतीने तो ग्राहक किंवा तिथला एक व्यक्ती रेकॉर्डसाठी अर्ज करतो आणि रेकॉर्ड बदला आपले कागद घेऊन जातो. पण ह्या रेकॉर्डची परिस्थिती बघितली आपण विज्ञान विभागाकडे जात असताना सुद्धा आणि जिल्हा प्रशासनाने सगळं अपडेट करण्याच्या मागे कॉम्प्युटराईज केलं जाते, ऑनलाईन केलं जाते, अशी सगळी सारी व्यवस्था असताना सुद्धा या ठिकाणच्या रेकॉर्डची परिस्थिती बघितली की बाबा आदम जमान्यातली ही रेकॉर्डिंग असं वाटतं. सामान्य माणसाला तिथे रेकॉर्डिंगमधला एखादा कागद हवा असेल तो अर्ज देतो, पण तो मिळवणं फार जिक्रीचं होऊन बसलेलं आहे. अपडेट केलं जातंय पण ते संतगतीने केलं जातंय आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हे जर वेळीच अपडेट झालं नाही तर लोकांना आणखी त्यामध्ये त्रास होईल एवढं मात्र निश्चित. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.